एनआयएनं अमरावतीसह देशभरामध्ये छापेमारी केलेली आहे। अमरावतीमधल्या एका तरुणाचा पाकिस्तानमधल्या एका दहशतवादी संघटनेच्या संपर्क असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय। पाहुयात याच कारवाई संदर्भातला हा रिपोर्ट। अमरावतीत एनआयएची छापेमारी। 35 वर्षीय तरुण एनआयएच्या ताब्यात। अमरावतीच्या छायानगरमध्ये रात्री उशिरा कारवाई। संपूर्ण देशभर एनआयएनं छापेमारी केलेली आहे। जम्मू काश्मीर, आसाम, उत्तर प्रदेशसह गुजरात आणि महाराष्ट्रात सुद्धा ही छापेमारी करण्यात आलेली आहे। अमरावती शहरातल्या छायानगर परिसरातील एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे। संबंधित तरुण पाकिस्तानमधल्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एनआयएनं ही कारवाई केल्याचं समोर येत आहे। महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये जर पाहायला गेलं तर 17 ठिकाणी एनआय अर्थातच राष्ट्रीय तपास यंत्रणेचा छापा पडलेला आहे। अमरावती शहरामध्ये सुद्धा एक एनआयचा छापा पडलेला आहे। एनआयच्या पथकाने रात्री उशिरा जे ताब्यात घेतलं, साधारणतः 4-4:30च्या दरम्यान आहे, पहाटे त्याला ताब्यात घेतलेला। या युवकाचं जर पाहायला गेलं तर 5 ते 6 महिन्यापासून जो पाकिस्तानची जे दहशतवादी आणि आतंकवादी संघटना आहे जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या तो सातत्याने संपर्कात होता। राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारी मुळे संपूर्ण अमरावती शहरामध्ये खळबळ उडालेली आहे। घर की चेकिंग हुई और सारे पूरे जितने कमरे हैं, रूम है, किचन है, सारे की क्या कहते हैं चेकिंग की गई। सारे पूरे घर में एक एक कोना छाना गया और बिल्कुल गिरफ्त के साथ कहीं भी कुछ नहीं मिला। आणखी कोणी व्यक्ती या तरुणाप्रमाणे संपर्कात आहे का? हा संपर्क नेमका कशासाठी सुरू होता? यासह इतर अनेक गोष्टींचा तपास एनआयए सध्या करतंय। एनआयएच्या या कारवाईनंतर अमरावतीमध्ये सध्या खळबळ माजली आहे। तर अमरावती आणि छायानगर परिसर अलर्ट मोडवर असल्याची माहिती समोर येतेय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।